क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा स्वदेश फाउंडेशनच्या पुढाकारातून रानविहीर गावात विकास कामाचा उत्साहात शुभारंभ। सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निरवा रानविहीर येथे गाव विकास उपक्रमाचा शुभारंभ जल्लोषात पार पडला। रानविहीर गाव विकास समितीच्या वतीने लोकसहभागातून आयोजित गाव मूल्यांकन प्रक्रिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तालुक्यातील 191 महसूल गावांपैकी रानविहिरीसह 58 गावांनी एकत्र येत स्वच्छता व सर्वांगीण विकासाचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार केला। गेल्या 3 महिन्यापासून या गावात आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, महिला बचत गट व दुग्ध व्यवसाय या क्षेत्रात सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत। या उपक्रमात स्वदेश फाउंडेशनचे मार्गदर्शन लाभत असून गावाने विकासाची नवी दिशा पकडली आहे। सुमारे 70 ते 75 घरांच्या वस्ती असलेल्या रानविहीर गावात सर्व घरांना एकसारखा फिकट पिवळा रंग देण्यात आलाय। प्रत्येक घराजवळ शोषखड्डे तयार करण्यात आले असून गावाचे सुशोभीकरणही करण्यात आले। प्रवेशद्वारावर आकर्षक कमान उभारण्यात आली असून गावात विविध ठिकाणी पारंपरिक संस्कृतीचे देखावे आणि सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले। भिंतीवर सुविचार व घोषवाक्य लिहून बोलक्या भिंती निर्माण करण्यात आल्या। विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पुढाकार घेत गावातील दारूबंदी केली असून व्यसनमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे। या कार्यक्रमात सरपंच आनंदा झिरवाळ, शिक्षक रतन चौधरी, पांडुरंग वाघमारे, भास्कर अलबाड यांनी मार्गदर्शन केले। तसेच पोलीस निरीक्षक निलेश पाटील, स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक विलास खाडे, विभागीय व्यवस्थापक राजेंद्र गुंड, तालुका उपव्यवस्थापक दीपक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला बचत गट, तरुण मंडळ, गाव विकास समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव झिरवाळ यांनी केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक चौधरी, सुरगाणा। कारण आपण म्हणतो मुलं जर शिकली तर ते त्यांचा पूर्ण पिढीचा, पूर्ण कुटुंबाचा, पूर्ण गावाचा विकास करणार आहेत। आणि आपण जे स्थलांतर करतो, बाहेर जातो, आपल्या मुलांना सुद्धा त्या सोबत येतो। आज बऱ्याचशा परिस्थिती आपली की आहे की आपण शिक्षण आपल्याकडे कोणी गांभीर्याने घेतलाच नाही। मुलगा शिकला तर शिकला, गेला नाही गेला, 1 ते 4 शाळा आहे, काय होईल ते होईल, 10वी कॉप्या करून पास होतील। पण ही आपली जी संस्कृती आहे, जी आपल्या गावाची जी ओळख आहे ती बदलली पाहिजे। आपण शिक्षणासोबत आपला विकास केला पाहिजे। तर मग ह्या सुंदर स्वच्छ गावासोबत आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण उपलब्ध करून द्याल। आणि मुलांना, गावकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की जी लोकांचं जे म्हणणं आहे की माझी परिस्थिती नव्हती, मी शिक्षण घेतलं नाही, हे पूर्णतः खोटं आहे। आज प्रशासनाचे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत ते जिल्हा परिषदच्या छोट्याशा शाळेतून शिकलेले आहेत आणि आज या शासनाच्या उच्च पदस्थ अधिकारी म्हणून शासनाचा कारभार बघतायत। तर तुम्हाला सुद्धा संधी आहे। फक्त पैशाअभावी शिक्षण थांबू शकत नाही। फक्त मनाची आणि जिद्द, तुमची तयारी आणि तुमचं त्या मुलांना संस्कार हे खूप गरजेचं आहे। या ठिकाणी सर्वांनी खूप वेळ घेतलाय, जास्त वेळ घेत नाही, पण पुन्हा सरांची काही अपेक्षा होत्या, तुमच्या काही अपेक्षा होत्या, म्हणून मी या ठिकाणी पुन्हा व्यक्त करतो की तुम्ही गाव एकत्र असाल, गावाने एकत्र येऊन सगळ्या गोष्टी जो निर्णय ठामपणे घेतला तर नक्कीच गावात चांगला विकास होणार। गावात कुठलेही भांडणतंटे होणार नाहीत, कुठले वाद होणार नाहीत, आमच्या दप्तरी तुमची कुठली नोंद होणार नाही। आणि जर तसं नसेल तर नक्कीच शासनाकडून जे चांगले उपक्रम तुम्हाला जे राबवायचे आहेत ते त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे। या ठिकाणी झिरवाळ साहेब सांगितलं, पण इथं राजकारण नाहीये, इथं गाव आहे। आपण समाजकारण करतोय, गाव जोडतोय, गाव एकत्र आणतोय आणि गाव एकत्र आणण्यासाठी तुमची एकजूट महत्वाची आहे। म्हणून लक्षात ठेवा, जे गाव करी ते राव काय करी, तर ती मन लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही आजपासून तुमच्या गावाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी कटिबद्ध व्हा आणि चांगलं काम करा। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।